तब्बल 2 वर्षांनंतर इंडिया आघाडीची बैठक पार पडली। दिल्लीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या इंडिया आघाडीच्या बैठकीला आघाडीतील 25 विरोधी पक्षांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित राहिले। मात्र काँग्रेसनं गेल्या महिन्यात लागलेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर डीएमकेची साथ सोडून ज्या टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला त्या टीव्हीकेनं या बैठकीला दांडी मारल्यानं आता या बैठकीनंतर टीव्हीकेच्या अनुपस्थितीची चर्चा होतीये। त्यानंतर आता बैठकीला तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीकेकडून कुणीही उपस्थित का राहिलं नाही याचं कारण काँग्रेसनंच सांगितलंय। खरं तर इंडिया आघाडीच्या या बैठकीला तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय किंवा त्यांच्या टीव्हीके पक्षाचा कुणीतरी प्रतिनिधी उपस्थित राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। तसंच तमिळनाडूतील डीएमके हा पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर झाल्यानंतर आता काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तेत असलेल्या टीव्हीकेचा या आघाडीत औपचारिकरित्या प्रवेश होईल असंही बोललं जात होतं। मात्र प्रत्यक्षात या बैठकीला टीव्हीकेचे प्रमुख विजय किंवा त्यांच्या पक्षाचा कुणीही प्रतिनिधी हजर राहिला नाही। मात्र आता काँग्रेसनंच याबाबतचं कारण सांगितलंय। इंडिया आघाडीच्या बैठकीतील टीव्हीकेच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेसनं सांगितलं की या बैठकीसाठी फक्त संसदेत प्रतिनिधित्व असणाऱ्या पक्षांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं। ज्या पक्षांचा संसदेत एकही खासदार नाही अशा दलांना यावेळच्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलेलं नाही। थलपती विजय यांचा पक्ष हा संसदेतील प्रतिनिधित्वाच्या निकषावर फिट बसत नाही आणि त्यामुळे त्यांना इंडिया आघाडीच्या या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं असं काँग्रेसनं स्पष्ट केलं। दरम्यान या बैठकीला ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता असतानाच त्यांच्या पक्षाचं कोणीही दिसलं नाही। यावर मल्लिकार्जुन खरगे काय स्पष्टीकरण दिलं ऐकूया। उद्धव ठाकरे जी और हेमंत सोरेन जी भी वो ऑनलाइन पे बात किए, अपने विचार रखे, वो भी इस सारे चीज़ों मुद्दों पे सहमत है। बस यही आपको कहना था। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार तिथे उपस्थित असतील अशी चर्चा सुद्धा होती। मात्र शरद पवार यांनी काय म्हटलं पाहूयात। आज सशस्त्र आहे पण आम्ही लोक पुन्हा एक 10 दिवसांनी 15 दिवसांनी बहुत लोकांना बोलून त्याचा काहीतरी मार्ग काढू। मार्ग निघेल याची मला खात्री आहे। आजची जी मीटिंग आहे ती एक जनता रिव्ह्यू घ्यायची होती आहे, आढावा घ्यायची। या मीटिंगमधून एकदम स्वतःची भूमिका कोणी घेऊ नये असं सूत्र मानलं जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं सुप्रिया सुळे या मिटिंगला गेलेले संध्याकाळपर्यंत त्याचा आउटकम काय करेल आणि त्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये बसून त्याचा मार्ग काढून हे काम पुढे घेऊ। आता जवळपास पुढचे 3 वर्ष निवडणुका नाही आहेत आणि त्यावेळेला वेळ हातात आहे त्या सगळ्यांना एकत्र। त्यामुळं आता या बैठकीनंतर इंडिया आघाडीमध्ये एकसंघपणा दिसतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।